नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सोलापूर विद्यापीठाच्या बीकॉम फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट या विद्यार्थ्यांसाठी फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण अगदी थोडक्यात बघणार आहे. ही जी प्रश्नपत्रिका आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 या सत्रातील आहे. 12 नोव्हेंबर 2025 रोजी हा पेपर झाला होता. 12 ते 2:30 या वेळेमध्ये 60 मार्कासाठी हा पेपर आहे. तर जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणं का महत्त्वाचं आहे थोडक्यात सांगतो. बघा, येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा प्रकारचे असतात, परीक्षेचा पॅटर्न काय असतो, कोणत्या टॉपिकवर जास्त भर दिलेला आहे आणि आपण कोणत्या टॉपिकवर जास्त अभ्यास करावा, कोणत्या प्रश्नाचा जास्त अभ्यास करावा याचा आपल्याला अंदाज येतो. थोडक्यात IMP क्वेश्चन काय असतील तर आपल्याला ते समजतं आणि त्याच उद्देशाने आपण अशा प्रकारे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न यामध्ये, विमा हा विमा कंपनी आणि व्यक्ती यांच्यातील एक टिंब आहे. करार, मत, संबंध आणि भागीदारी. तर बघा, विमा हा विमा कंपनी आणि व्यक्ती यांच्यातील एक करार आहे. कारण का? बघा, कायदेशीर लेखी करार किंवा त्याला आपण पॉलिसी असं म्हणतो. बघा, विमा आणि विमा कंपनी आणि विमा उतरवणारा जो व्यक्ती असतो त्या दोघांमध्ये एक लेखी करार झालेला असतो. ठीक आहे, त्याला आपण पॉलिसी असं म्हणतो. त्या दोघांची संमती असते एक. ठीक आहे, आणि म्हणून आपण त्याला एक करार असं म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. ठीक आहे, भारतीय आयुर्विमा महामंडळ टिंब रोजी अस्तित्वात आले. ऑप्शन बघा, 1 सप्टेंबर 1956, 1 सप्टेंबर 1950, 1 ऑक्टोबर 1956 आणि 1 डिसेंबर 1956. तर LIC जे आहे त्याची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी झालेली आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, 1 सप्टेंबर 1956. आणि त्याचं जे मुख्यालय आहे, हेडक्वार्टर, मुंबई या ठिकाणी आहे. तिसरा प्रश्न आहे, टिंब ही आयुर्विमा घेण्याची पहिली पायरी आहे. प्रीमियम भरणे, प्रस्ताव फॉर्म भरणे, वैद्यकीय तपासणी आणि पॉलिसी अदा करणे. तर बघा, आयुर्विमा घेण्याची जी पहिली पायरी आहे, ज्या पद्धतीने समजा आपल्याला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी सुरुवातीला आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. बरोबर आहे, सुरुवातीला आपल्याला फॉर्म भरावा लागतो. किंवा समजा जर तुम्हाला बँकेत अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी पहिल्यांदा अकाउंट ओपनिंगचा फॉर्म भरावा लागतो. तशा पद्धतीने आयुर्विमा घेण्याची जर पहिली पायरी कुठली असेल तर ते आहे फॉर्म भरणे. कोणतं फॉर्म? तर प्रस्ताव फॉर्म भरणे आयुर्विमा घेण्याची ही पहिली पायरी आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, टिंब ही पॉलिसी धारकाला दिलेली रक्कम आहे जेव्हा तो मुदतपूर्तीपूर्वी योजना समाप्त करण्याचा निर्णय घेतो. समर्पण मूल्य, बोनस, बक्षीस आणि व्याज. तर बघा, ह्याचं उत्तर आहे समर्पण मूल्य. समर्पण मूल्य म्हणजे काय? समजा एखादा व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने विमा उतरवलेला आहे. ठीक आहे, आणि समजा मुदत संपण्यापूर्वी जर ते विमा पॉलिसी बंद करायचं असेल तर अशा वेळी मुदत संपण्याच्या अगोदर त्या व्यक्तीने जर विमा पॉलिसी बंद केली असेल तर त्यावेळी विमा कंपनीकडून संबंधित व्यक्तीला जी रक्कम दिली जाते त्याला आपण काय म्हणतो? समर्पण मूल्य असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे समजा एखादं विमा उतरवलेला आहे आणि त्याची मुदत संपणार आहे 2030 ला. ठीक आहे, पण संबंधित त्या व्यक्तीने समजा 2028 लाच ते बंद केलं असेल तर अशा वेळी विमा कंपनी जेव्हा त्या व्यक्तीला जी रक्कम देते त्याला आपण काय म्हणतो? समर्पण मूल्य असं म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, टिंब तत्व सांगते की विमाधारकाचे विमा उतरवलेल्या वस्तू किंवा व्यक्तीमध्ये आर्थिक हित असणे आवश्यक आहे. विमा हित, नुकसान भरपाई, योगदान आणि नुकसानाचे विभाजन. तर विमा हित तत्व असं आहे की त्यामध्ये असं सांगितलं जातं की व्यक्तीचं त्यामध्ये काहीतरी हित असणं आवश्यक आहे. म्हणजे त्याची मालकी असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ समजा एखादी बाईक आहे तर त्या बाईकवर माझी मालकी असणं आवश्यक आहे. जर मला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर त्या बाईकवर माझी मालकी असणं आवश्यक आहे. किंवा समजा जमीन आहे, प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे तर त्याच्यामध्ये माझं विमा हित असणं आवश्यक आहे. हा एक महत्वाचा भाग आहे. विमा हित हे प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 6वा प्रश्न आहे बघा, आयुर्विमा व्यापकपणे पसरवणे
हे टिंबटिंबचे मुख्य उद्दिष्ट आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, जागतिक बँक आणि आयुर्विमा महामंडळ. तर बघा, आयुर्विमा हे जगभर पसरवण्याचं काम जे आहे ते आयुर्विमा महामंडळाचं आहे. ठीक आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. पुढे LICचे जे मुख्यालय आहे टिंबटिंब येथे आहे. दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, जयपूर. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ज्याला आपण भारतीय आयुर्विमा महामंडळ असं म्हणतो. त्याची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी झालेली आहे. त्याचं मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. LICचं मुख्यालय जे आहे ते मुंबईला आहे आणि त्याची स्थापना 1 सप्टेंबर 1956 रोजी झालेली आहे. 8वा प्रश्न आहे बघा, विमा टिंबटिंबचा स्रोत म्हणून देखील ओळखला जातो. बचत, खर्च, प्रतिष्ठा आणि करमणूक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विमा हे जे आहे तर त्याला बचत व त्याचबरोबर गुंतवणुकीचं माध्यम म्हणून देखील ओळखलं जातं. कारण येणाऱ्या काळामध्ये भविष्यात आपल्याला त्यामधून काहीतरी फायदा, आर्थिक हित त्यामध्ये आपला असतो. त्यासाठी विमा आपण जे प्रीमियम भरतो, आपण जे हप्ते भरतो, विमा हप्ते, त्या माध्यमातून भविष्यात आपलं काही रक्कम आपल्याला परतावा मिळू शकते. म्हणून त्याला बचत व त्याचबरोबर गुंतवणूक म्हणून देखील ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघा, प्रश्न पहिल्यातील ब, सत्य की असत्य, 4 मार्काला आहे. एकूण 4 प्रश्न आहेत. आपल्याला फक्त सत्य किंवा असत्य एवढं सांगायचं आहे, कारण वगैरे काही विचारलेलं नाहीये. तर बघा, आयुर्विमा कंपनी सर्व क्षेत्रात कर्ज देते, हे वाक्य बरोबर आहे. कारण आयुर्विमा जे आहे ते सरकारी क्षेत्रामध्ये, प्रायव्हेट कंपनी किंवा समजा गृहनिर्माण संस्था असतील, अशा सर्व क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी सक्षम आहे. ठीक आहे, सर्व क्षेत्राला कर्ज देते, हे वाक्य बरोबर आहे. दुसरं जे आहे, आयुर्विमा महामंडळ सरकारी रोख्यामध्ये निधीची गुंतवणूक करते, हे देखील वाक्य बरोबर आहे. जे काही रक्कम LIC कंपनीकडे असतात, ती रक्कम LIC कंपनी सरकारी रोख्यामध्ये गुंतवणूक म्हणून त्याची गुंतवणूक करते. ठीक आहे, वाक्य बरोबर आहे. तिसरं जे आहे, विमा कर लाभासाठी मदत करतो, हे देखील बरोबर आहे. जेव्हा आपण टॅक्स भरत असतो, टॅक्स भरत असताना आपल्याला त्याचे काही फायदे मिळतात, हे देखील वाक्य बरोबर आहे. चौथं जे आहे, आयुर्विमा शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करू शकत नाही, हे वाक्य मात्र चुकीचं आहे. कारण शिक्षणासाठी मदत करते, कारण काही समजा मुलाचं शिक्षण असेल, मुलीचं शिक्षण असेल, तर त्यासाठी आयुर्विमा महामंडळ हे विशेष काही योजना त्यासाठी आपल्याला शिक्षणाची योजना देखील पाहायला मिळतात, हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे काय, शिक्षणासाठी मदत करते. त्यानंतर आणखी काही प्रश्न बघूयात आपण, जेणेकरून तुम्हाला पेपरसाठी ते उपयोगी पडतील. प्रश्न दुसरा टिपाल्या 12 मार्काला आहे. एकूण 4 प्रश्न विचारले आहेत. एक प्रश्न 3 मार्कासाठी आहे. पहिला आहे समर्पण मूल्य, त्यानंतर दुसरा आहे विम्याची संकल्पना, चौथा वयाचा पुरावा आणि तिसरा वयाचा पुरावा, चौथा आजीवन विमा. ह्याच्यावर तुम्हाला अगदी शॉर्टमध्ये त्याची व्याख्या, संकल्पना, अर्थ या ठिकाणी लिहायचं आहे. 3 मार्काला 1 आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा, प्रश्न तिसरा लघु उत्तर लिहा, 12 मार्काला आहे. 2 प्रश्न विचारले म्हणजे एक प्रश्न 6 मार्काला आहे. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा काय विचारलंय, पहिला प्रश्न याच्यामध्ये विम्याची गरज स्पष्ट करा, आणि दुसरा प्रश्न आहे आयुर्विमा महामंडळाची कार्य स्पष्ट करा. 6 मार्काला एक प्रश्न आहे. पुढे चौथा प्रश्न आहे, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा कोणताही एक. 12 मार्काला एक प्रश्न आहे. 2 प्रश्न विचारले आपल्याला, त्यापैकी कोणताही एक प्रश्न लिहायचा आहे, आणि हे प्रश्न लिहित असताना आपल्याला जो प्रश्न सोपा वाटतो त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पहिला प्रश्न काय विचारलाय, आजीवन विमा योजना प्रकार स्पष्ट करा किंवा आयुर्विमा घेण्याची कार्यपद्धत स्पष्ट करा. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न 5वा आहे, खालील प्रश्नाचे उत्तर लिहा कोणताही एक. हे देखील 12 मार्काला आहे. पुन्हा 2 प्रश्न विचारले आपल्याला, त्यापैकी आपल्याला जे सोपं वाटतं, आपलं ज्या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो जास्त असं आपल्याला वाटतं, त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात LICची भूमिका स्पष्ट करा किंवा विम्याची प्राथमिक आणि दुय्यम तत्वे स्पष्ट करा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण इन्शुरन्स या विषयाच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचं थोडक्यात विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघितलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, चला तर मग आता आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.